नमस्ते विद्यार्थ्यांनो, नवोदय प्रवेश परीक्षेची तयारी करत असताना आपल्याला गणित विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। सर्व रिझल्ट हा गणित विषयावरच अवलंबून असणार आहे आणि त्यासाठी महत्त्वपूर्ण असणारे प्रश्न आज आपण शब्द तरंग प्रकाशनच्या नवोदय प्रवेश परीक्षेचा सराव संच 2 यामधील उदाहरणे पाहणार आहोत। चला तर पाहूयात उदाहरणे। पहा, पहिलं उदाहरण आहे 7,67,081 या संख्येतील 7च्या स्थानमूल्यांची बेरीज डॅश डॅश आहे। स्थानिक किमतीची म्हटलं काय, स्थान मूल्यांची म्हटलं काय, एकच। त्याची बेरीज किती आहे असं आपल्याला विचारलेलं आहे। चला तर पाहूयात ते उदाहरण। पहा, आपल्याला काय दिलेलं आहे, संख्या कोणती दिलेली आहे, 7,67,081 बरोबर। आणि याच्या कशाची विचारली, 7 या स्थानमूल्यांची बेरीज विचारली आहे बरोबर। हे 7 लक्ष्यस्थानी आहे म्हणून स्थानमूल्य काय झालं, 7 लाख बरोबर। आणि हे 1000 स्थानी आहे म्हणून त्याचं या 7चं स्थानमूल्य काय झालं, 7000 म्हणजे पहा हे 7000 आणि यांची बेरीज म्हटलंय म्हणून बेरीज करूया। 0 0 0 7 0 आणि 7 एकक दशक शतक हजार 10,000 7,07,000 असा पर्याय कुठे आहे पाहूया। 7,07,000 तर या ठिकाणी म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे। यानंतर पाहूया 42वा प्रश्न। एक दुकानदार ₹8 ला एक पेन किंवा एक डझनाचे पॅकेट 90 रुपयाला विकतो, तर 111 पेन घेण्यासाठी किती किंमत लागेल। पहा, असं उदाहरण आल्यानंतर मात्र घाबरायचं नाही। आणि काय करतात विद्यार्थी, जनरली चूक 111 गुणिले 8 करतात, हे चुकीचं आहे। तर पहा, 8 रुपयाला एक पेन म्हटलेलं आहे आणि पॅकेट घेतलं, कितीचं पॅकेट आहे, डझनाचं, म्हणजे 12 पेनची किंमत किती आहे, 90 रुपये बरोबर विकतो। तर मग किती किंमत असेल असं विचारलं 111 पेनची। मग आपल्याला अगोदर 111 पेनचे डझनामध्ये रूपांतर करावं लागेल। कसं करावं लागेल, हे 111 पेन आहेत बरोबर, 111 पेन, तर त्याचे डझन करताना 111ला 12ने भागावं लागेल, कारण 12चा एक गट डझन म्हणजे 12चा पाडा म्हणलं तर 12 9 108 म्हणजे 9 नंबरला 108 आणि बाकी किती उरेल, बाकी उरेल 3 बरोबर। मग यामुळं काय होईल की पॅकेट किती घ्यावे लागतील, पॅकेट तर तुमच्या लक्षात येईल 9 पॅकेट घ्यावे लागतील। आणि सुट्टे पेन किती घ्यावे लागतील, सुट्टे पेन तर उरलेले 108 वजा केले, एकूण पेन हे 111 बरोबर। त्याच्यातून 108 वजा केल्यावर उरलेले 3 बरोबर। मग हे 3 पेन काय करावे लागतील, आपल्याला सुट्टे घ्यावे लागतील। आणि मग आता आपल्याला त्याची किंमत काढायची, मग 9 पॅकेट घ्यायचे, एका पॅकेटची किंमत किती आहे, 90 रुपये, म्हणजे 9 गुणिले 90 बरोबर, 9 90 81 आणि 0 म्हणजे 810 रुपये आली। किती किंमत आली, 810। आणि 3 पेनची सुट्टे घेतल्यामुळं 8 रुपयाला 8 त्रिक 24 रुपये। आणि ह्या दोन्हीची एकूण किंमत, पॅकेटचे 810 रुपये आणि पेनचे 24 रुपये, असे मिळून 4 3 आणि 8 834 रुपये लागतील। आणि मग असा पर्याय कुठे दिसतोय आपल्याला, तर पर्याय क्रमांक बी मध्ये, मग उत्तर पर्याय क्रमांक बी। यानंतर पाहूया 43वे उदाहरण। जर आपल्याला दिलेलं आहे x अंश छेद 81 बरोबर 841 अंश छेद x, तर कशाची किंमत काढायची, x ची किंमत काढायची आहे आपल्याला। मग लक्ष द्या, काय करतो आपण, तिरकस गुणाकार, अशी उदाहरणं भरपूर सोडवलेली आहेत आपण। हे पहा, मग हे x ने x ला गुणलं तर x गुणिले x बरोबर 81 गुणिले 841
41. इथपर्यंत कोणाची काय अडचण असणार नाही. आता काय करावं लागेल आपल्याला, तर पहा हे एक्स गुणिले एक्स आहे, म्हणजे हे एक्सचा वर्ग आहे. एक्सचा वर्ग करण्यापेक्षा बघा इथं एक्सचा वर्ग करणे, ह्या 81 ना पुन्हा 841 आणि 81 यांचा गुणाकार करणे, पुन्हा त्याचं वर्गमूळ काढणे, ह्या क्रिया अवघड जातात. म्हणून काय करायचं, हे 2 वेळा एक्स आहे, बरोबर. हे बघा सोप्यात सोपं तुम्हाला सांगतो, हे एक्स वर्ग असं लिहिलं तरी चालतं आणि हे वर्गाच्या स्वरूपात आहे एक्स, मग ही पण कशाचा तरी वर्ग निश्चितपणे आहे, तर तो आहे 9चा वर्ग गुणिलेला गुणिले, आणि हा सुद्धा वर्ग आहे कशाचा, तर कशाचा आहे 29चा वर्ग. ही स्टेप्स लक्षात घ्या. त्यानंतर काय करावं लागेल, याचं वर्गमूळ म्हणजे सगळं वर्ग कटवून टाकायचे आपल्याला दोन्ही बाजूंचे. मग आपल्याला काय या ठिकाणी एक्स आणि इथं 9 गुणिले 29 आणि यांचा गुणाकार करावा लागेल, म्हणजे एक्सची किंमत आपल्याला मिळेल. एक्स बरोबर यांचा जर गुणाकार केला तर 9 न 9ला गुणलं तर 81, हातचे 8 बरोबर. 9 दोन्ही 18 आणि 8 26, म्हणजे एक्सची किंमत काय आलेली आहे आपली 261. कुठं आहे, तर पर्याय क्रमांक बी मध्ये, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक बी. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 44. 12, 15, 18 यांचे सामायिक अवयव आहेत. हे पहा आपल्याला सामायिक अवयव विचारलेले आहेत. कोणाकोणाचे 12, तर 12चे अवयव लिहूया आपण. 12चे अवयव, मूळ नाही अवयव बरं का, सर्व अवयव लिहावे लागतील. बरोबर काय येतील, तर पहा 1 न भाग जातो, 2च्या पण पाड्यात आहे, 3च्या पण आहे, 4च्या पण आहे, 6च्या पण आहे आणि 12 हे अवयव आले 12चे. आता आपल्याला 15चे अवयव काढावे लागतील. 15चे अवयव बरोबर 15ला कोणत्या संख्येनं भाग जातो पहा, 1 न जातो, त्यानंतर 2 ने नाही जाणार, 3, त्यानंतर 5च्या पाड्यात आहेत आणि त्यानंतर 15च्या पाड्यात आहे. त्यानंतर बघा 18चे अवयव. 18चे अवयव कोणकोणते येणार आहेत, तर पहा सर्वांचाच सर्व संख्येचा अवयव 1 हा असतोच. त्यानंतर समसंख्या म्हणून 2, 3 न भाग जातो, 4 ने नाही, 5 नाही, 6च्या 2 ने 3 ने गेलेला आहे म्हणून 6 न जाणार, 7 नाही, 8 नाही, 9च्या पटीत आहे, त्यानंतर 18. हे आले प्रत्येकाचे अवयव. आपल्याला विचारलंय काय, सामायिक अवयव. आता सामायिक अवयव म्हणजे तिन्हीमध्ये असल्या पाहिजे. मग आपण पाहूयात कोणती संख्या तिन्हीमध्ये आहे. पहा इथं 1 तर सर्वांमध्ये दिसत आहे, म्हणजे 1 हा सामायिक अवयव आहे. त्यानंतर पाहूयात आणखी काय आहे, 2 आहे पण इथं नाही आहे, इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं 3 आहे, म्हणजे हे 3 3 3 तिन्हीमध्ये पण आहे म्हणून हे 3. त्यानंतर याच्याकडे 4 आहे, इथं नाही आहे, इथं 6 आहे, इथं आहे पण इथं नाही, इथं 12 आहे, इथं नाही, म्हणजे 1 आणि 3 हेच सामायिक अवयव निघालेले आहेत. मग कुठं आहेत, पर्याय क्रमांक सी मध्ये आहेत, मग उत्तर सी. यानंतर पाहूया 45वा प्रश्न. काय दिलेला आहे, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 7 आणि 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 5 यांचा लसावी आणि मसावी यातील फरक आहे. हे बघा आपल्याला सोडवायची गरज नाही, तर प्रत्येकाचे अवयव मूळावयव काढून दिलेले आहेत. मग आपल्याला मसावी काढताना अगोदर काय करावं लागेल, हे पहा मसावी काढताना आपण काय करत असतो, तर अगोदर दोन्हीमध्ये जो सारखे आहे, जे अवयव सारखे आहेत, पहा इथं 2 आहे, इथं पण 2 आहे म्हणून 1 वेळा 2 घेतलं. त्यानंतर इथं 2 आहे, आणखी 2 आहे म्हणून आणखी 1 वेळा घेतलं. आता इथं 2 आहे पण इकडंच नाही आहे, इथं 2 नाही, इकडे 3 आहे पण याच्यामध्ये नाही आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, तर हे 7 आहे आणखी, मग 7 पण कॉमन असल्यामुळं घ्यावं लागेल, हे 7. आता यांचा जर गुणाकार केला तर तुमच्या लक्षात येईल किती येणार आहे गुणाकार, 7 दोन्ही 14 दोन्ही 28, म्हणजे मसावी काय आला 28. आता लसावी पण बघूयात, तर पहा लसावी कसा काढतो आपल्याला माहिती आहे. अगोदर मसावी मधले कॉमन आहे ते घेतो, 2 गुणिले 2 गुणिले 2 किंवा डायरेक्टली 28 घेतलं तरी चालतं, काय अडचण नाही. 2 गुणिले 2 गुणिले 7 आहे हे घेतलेलं आहे, किंवा 28 घेतलं तरी चालेल. गुणिले आता पहिल्यामध्ये काय राहिलेलं आहे, 2 गुणिले 2 2 गुणिले 2 आणि दुसऱ्या याच्यामध्ये काय राहिलेलं आहे, तर 3 आणि 5 म्हणून 3 गुणिले 5. आता यांचा गुणाकार करूयात आपण. इथपर्यंत तुम्हाला माहित आहे काय गुणाकार येतो, 2 दुनी 4 आणि 4 7 28, 28 दुनी
56 56 दोन्ही 112 112 कुठपर्यंत आला इथपर्यंत आणि ह्या पुढचा गुणाकार काय येईल तर पहा 15 मग ह्या दोन्हींचा गुणाकार करूयात 15 दोन्ही 30 ला 0 हातचे आले 3 15 1 15 3 18 हातचे आले 1 15 1 15 1 16 1680 काय आलेलं आहे 1680 मग आता आपल्याला काय विचारलेलं आहे फरक विचारला आहे मसावी आणि लसावी मग आपल्याला फरक म्हणजे वजाबाकी करावी लागणार आहे म्हणजे 1680 मधून आपल्याला हे 28 वजा करावे लागतील बरोबर मग वजा केल्यानंतर पहा 10 मधून 8 कमी केले तर 2 त्यानंतर 7 मधून 2 कमी केले तर 5 या ठिकाणी 6 ला 6 आणि 1 म्हणजे काय आलं 1652 म्हणजे 1652 असं कुठं आहे तर पर्याय क्रमांक बी मध्ये आहे म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी यानंतर पुढील उदाहरण पाहूया 46 क्रमांकाचं उदाहरण आहे 8 दशांश चिन्ह 8 8 दशांश चिन्ह 08 8 दशांश चिन्ह 008 आणि 88 दशांश चिन्ह 0808 यांची बेरीज विचारलेली आहे सोपं उदाहरण आहे पहा काय दिलेलं आहे हे एकाखाली एक मांडून घ्यायला शिका 8 दशांश चिन्ह 8 दशांशच्या खाली दशांश अधिक 8 दशांश चिन्ह 08 वर 0 देऊन टाका लगेच जिथं कमी आहे तिथं त्यानंतर 8 दशांश चिन्ह 008 आणखी इथं आणि इथं 0 द्या त्यानंतर 88 दशांश चिन्ह 88 म्हटल्यानंतर इकडे येणार दशांश चिन्ह 0808 1 2 3 इथं पण 0 देऊन टाका आणि या सर्वांची आपल्याला काय करायची आहे बेरीज हे 808 हे 808 8 आणि 8 16 हातचा 1 8 आणि 1 9 आता 8 1 8 8 2 16 23 8 32 ला 2 हातचाला 3 3 8 आणि 3 11 112 दशांश चिन्ह 9688 112 दशांश चिन्ह 9688 असं कुठं आहे तर असं आहे पर्याय क्रमांक ए मध्ये म्हणून उत्तर पर्याय क्रमांक ए यानंतर पाहूया 47 उदाहरण 6.51 तास प्रवास करून दुसऱ्या गावी 4:30 पण AM म्हणजे पहाटे सकाळी पोचलो तर आम्ही किती वाजता प्रवास चालू केला होता हे पहा तुमच्या हे उदाहरण सोपं आहे पण समजायचं आणि सोडवायचं कसं हे लक्षात येत नाही उदाहरण अवघड नाही पण काय पहा वेळ प्रवासासाठी वेळ किती लागलाय 6.51 तास याचा अर्थ किती लागलेला आहे 6 तास आणि 51/4 म्हणजे 15 मिनिटे बघा लागलेला वेळ किती आहे प्रवासासाठी 6 तास 15 मिनिट आणि पोहोचल्याची वेळ काय 4:30 पहाटे मग आपल्याला प्रवास या वेळेच्या पूर्वी 6.25 तासाने केला असेल सुरू केला असेल बरोबर मग आपल्याला ते पाठीमागची वेळ काढायची पुढं नाही काढायची हे लक्षात घ्या काही जण चुकीच्या पद्धतीने करतात आणि मग चुकतात तसं करणं योग्य नाही आपल्याला अगोदरची वेळ काढायची म्हणून काय करणार तुम्ही हे 4.5 दिलेलं आहे एकतर 4.5 मधून सगळी वेळ कशी म्हणजे 6 तास 15 मिनिटं वजा करता येणार आहेत का तुम्हाला नाही जरी ही AM पहाटेची बी वेळ असेल तरी लक्षात घ्या लक्षात ठेवा फक्त पहाटेची वेळ आहे आणि मग काय करणार तुम्ही हे जरी पहाटेची वेळ ॲक्च्युली ते 12 ताशी घड्याळामध्ये करता येत नाही नाहीतर मग तुम्हाला मागं एका तासाने यावं लागेल जसं तुम्हाला सोपं वाटेल तसं करू शकतात तर ही वेळ 4:30 हे आपण 24 ताशी घड्याळात घेतले तर काय होणार आहे 16:30 हे बघा 16:30 ॲक्च्युली ही सकाळची आहे असं करता येत नाही पण सोपं करण्यासाठी आपण बनवलेलं आहे आणि त्यातून किती वेळ लागलेला आहे अगोदरचा तो काय करूयात वजा करूयात 6
तास 15 मिनिटे। मग आता इथं आपण वजाबाकी केल्यानंतर काय येणार आहे आणि इथं 10 म्हणजे 10 वाजून 15 मिनिट। पण कधीचे असतील हे पहा, इथं आपण पहाटेचे आहेत, मग पहाटेच्या अगोदर निघालो होतो आपण, सकाळच्या अगोदर, म्हणजे हे रात्रीचे आहेत म्हणजे PM। मग काय आलं 10 वाजून 15 मिनिट, 10 वाजून 15 मिनिट। इथं AM आहे पहा, अँटी मेरिडियन आहे की नाही, आणि हे PM। मग आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे D। यानंतर पाहूया 48 उदाहरण। घागरीपेक्षा 3 पट पाणी एका पिंपात बसते, दोघांची मिळून धारकता 22,800 मिलीलिटर असेल तर पिंपाची धारकता किती? या ठिकाणी आपल्याला घागर आणि पिंप सांगितलेलं आहे। मग यांच्यामध्ये काय, घागरीपेक्षा 3 पट पाणी जास्त बसते, म्हणजे घागरीमध्ये 1 पट तर पिंपामध्ये 3 पट। मग या दोन्ही पट यांची बेरीज करा। एक्स न सोडवायला गेलं का तुम्हाला थोडीशी अडचण येते, म्हणून ह्या दोन्ही पट, 1 पट आणि 3 पट किती झाले, 4 पट, बरोबर। आता या दोघांची मिळून धारकता काय आहे, दोघांची मिळून धारकता तर 22,800, म्हणजे या दोन्हीमध्ये एकूण पाणी किती बसणार आहे, काही असेल लिक्विड पदार्थ, म्हणजे धारकता किती आहे, पाणी किती बसणार आहे 22,800 मिलीलिटर। अलग लक्षात, म्हणजे 22 लिटर आणि 800 मिलीलिटर। मग आपल्याला काय करावं लागेल, या दोघांची धारकता दोन्ही मिळून किती पट आहे, 4 पट, म्हणजे 22,800 मिली जे दिलेलं आहे त्याला 4 न भागूयात, म्हणजे 1 भाग येणार आहे दोघांचे मिळून। मग बघा, हे 1 भाग काढताना 4 1 4, 4 पंचे 20, उरले 2, 4 7 28 आणि पुन्हा 2 शून्य, म्हणजे 1 भाग म्हणजे 5,700 मिलीलिटर। किती, 5,700 मिलीलिटर। मग आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर पिंपाची धारकता, पिंप किती पट आहे, ही 1 भाग आला, मग पिंपाची धारकता बरोबर आपल्याला काय करावं लागेल, 3 पट आहे, म्हणजे 5,700 गुणिले 3 काय येईल पहा, 3 0 0, 3 0 0, 3 7 21, 7 2, 3 5 15 आणि 2 17, म्हणजे 17,100 मिलीलिटर आलं। काय आलं, 17,100 मिलीलिटर। मग आपल्याला अशा पद्धतीनं पाहावं लागेल। आपण लिटर इथं पर्याय पाहताना लिटरमध्ये सुद्धा असू शकतो, मग हे याचं काय होईल, 17,100 मिलीलिटर, म्हणजेच काय होणार आहे, 17 लिटर आणि 100 मिली। मग असा पर्याय कुठं आहे ते पाहावं लागेल, दोन्हीपैकी कोणता तर पर्याय असेल। पहा, इथं जर पाहिलं तर आपल्याला 17 लिटर 100 मिली पर्याय क्रमांक C मध्ये दिसत आहे। हे पाहिजे चुकीचं, पहिला 1 भाग काढलेला आहे, हे विद्यार्थी जास्त लिहिण्याची शक्यता असते। यानंतर पाहूया 49वा प्रश्न। 1/22 कंसात 88 भागिले 2 गुणिले 3 वजा 18 गुणिले 4 अधिक 3 गुणिले 4 भागिले 2 कंस बंद बरोबर 1/6 गुणिले x। तर x ची किंमत काढायची आहे आपल्याला। तर अगोदर आपण कंसातील क्रिया करत असतो, कंसातील क्रियामध्ये पण जे अगोदर आले ते आणि बेरीज वजाबाकी चिन्ह येईल आला असेल तर तिथपर्यंत आपण एकदाच क्रिया करू शकतो, म्हणजे ही क्रिया एकाच वेळी करू शकतो, पुन्हा ही क्रिया एकाच वेळी, त्यानंतर ही पण क्रिया एकाच वेळी करू। या 3 क्रिया एकाच वेळी आपण करू शकतो आणि म्हणून आपण सोडवूयात। पहा, तर 1/22 ला 1/22 तसंच। आता कंसात 88 ला जर 2 न भागलं तर किती येणार आहे बाळांनो, तर 88 ला 2 न भागल्यानंतर 44 आणि त्यानंतर 3 न गुणल्यानंतर बघा 3 चौक 12 ला 2
हा चाला 1, 3 चौक 12 आणि 13, 132 येणार आहे. म्हणजे ह्या सगळ्यांचं उत्तर आलं 132. हे वजाला वजा चिन्ह, 18 चौक 72, हे अधिकला अधिक चिन्ह, 3 चौक 12 आणि 12ला 2 न भागलं तर 6. हा कंस बंद बरोबर 1/6 गुणिले x. आता आपण ही क्रिया करावी लागेल आपल्याला. 132 आहे, 132 मधून 72 वजा करूयात अगोदर. 0 6 किती 13, 6 7 13 बरोबर. 7 आणि 6 13, हे 6 आणि 0 म्हणजे 60. त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळवायचं आहे, अधिक 6 म्हणजे काय येणार आहे 66. मग हे सगळ्याचं उत्तर 1/22. याच्यामध्ये कोणतं चिन्ह नाही म्हणजे गुणाकार आहे आणि उत्तर आलं 66 बरोबर 1/6 गुणिले x. आता याच्या खाली 1 आहे, 22 22 1 22, 22 त्रिक 66 म्हणजे इथं 3 1 3, 3 बरोबर 1/6 गुणिले x. आता आपल्याला x ची किंमत काढायची म्हणल्यावर हे 1/6 इकडं भागतंय तर इकडं गुणणार आहे. 3 गुणिले 6 बरोबर x म्हणजेच x बरोबर 6 आणि 3चा गुणाकार 18. तर मग असा पर्याय कुठं आहे का आपण पाहूया. 18 तर आपल्याला पाहावं लागेल 18 हा पर्याय आहे का, तर हे पर्याय क्रमांक C हे उत्तर आपलं आहे. यानंतर आजच्या व्हिडिओतला शेवटचा, आजच्या या भागातला शेवटचा प्रश्न पाहूयात. काय आहे प्रश्न. 475 ग्रॅमच्या 12%चे 3%. हे अशी उदाहरणं सोपी असतात. हे पहा 475 ग्रॅमच्या म्हणजे गुणिले 12% कसं लिहितो आपण 12/100, 3% गुणिले 3/100 आणि हे सोडवायचं आहे आपल्याला. तर हे सोडवत असताना पहा कटत असेल तर कट होतो. हे करत असताना एक लक्षात घ्यायचं की एका ठिकाणचं 100 कटवायचंच नाही म्हणजे आपल्याला सोपं जातं. मग आता आपण इथून अगोदर 5 न भाग घालूयात. 5 2 10 0 इकडं 5 न घालूयात. 5 9 45 उरले 2 झाले 25, 5 5 25 म्हणजे वर काय राहिले 95. आणखी आपल्याला भाग घालवायला संधी आहे की नाही. 5 चौक 20 इथं पहा 5 1 5 4 उरले 5 9 45 म्हणजे वर 19 राहिले शिल्लक. आता काय राहिलेलं आहे 4. 4 न गुणूयात, 4 भागूयात. 4 1 4, 4 त्रिक 12. मग काय शिल्लक राहिलं वर, तर इथं 19 गुणिले 3 गुणिले 3 आणि छेदस्थानी 100 असं राहिलेलं आहे. मग यांचा गुणाकार करूयात आपण. 19 त्रिक 57 गुणिले 3 छेद 100. आता पाहूयात यांचा गुणाकार. 7 त्रिक 21 ला 1 हातच्याले 2, 5 त्रिक 15 2 17 आणि छेदस्थानी काय आहे 100. आता मात्र दशांश स्थळ सरकावलं जाईल. कितीने 2 ने 2 अंक आहेत म्हणून 1.71 असं उत्तर आहे का पाहूयात. 1.चिन्ह पण हे कशामध्ये होतं ग्रॅममध्ये म्हणजे उत्तर सुद्धा आपलं ग्रॅममध्येच असणार आहे. आपण काही कशामध्ये त्याला कन्वर्ट केलेलं नाही म्हणून असं उत्तर कुठं आहे तर पर्याय ग्रॅममध्ये इथं नाही आहे. दशांशचिन्ह पहा आपलं काय आलं 1.71 हे पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर आहे. अशा पद्धतीने आज आपण महत्त्वपूर्ण आणि परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणारे 10 प्रश्न याविषयी स्पष्टीकरण पाहिलेलं आहे. धन्यवाद.